नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जनार्दन वाघेरे आणि आज आपल्यासाठी नवीन विषय घेऊन आलेलो आहे की आंब्याची थिनिंग आणि बॅगिंग कसं करावं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। ह्या वर्षी आलेला मोहर भरपूर आलेला आहे, तर ह्या वर्षी सगळ्यात जास्त क्वालिटीला डिमांड राहील। जिथं क्वालिटी आहे आणि लवकरात लवकर आंबा कसा आणावा यासाठी आपल्याला काम करायचं आहे। विथ रेसिड्यू फ्री माल कसा तयार करावा, बॅगिंग कशी करावी यासाठी आजचा व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, मी प्रत्यक्ष तुम्हाला थिनिंग दाखवतो, तर थिनिंग कशी करावी, बॅगिंग कसं करावं यासाठी आजचा व्हिडिओ प्रत्यक्ष बऱ्याच शेतकऱ्यांनी माझ्याकडे मागणी केली की सर एक व्हिडिओ बनवा की जेणेकरून आम्हाला समजण्यासाठी सोपी पद्धत आम्हाला समजेल आणि नंतर आम्ही आमच्या भागात ते करू शकू। कारण प्रत्येक शेतकऱ्याला माझ्याकडे येऊन शिकणे शक्य नाही, त्यासाठी आपण हा प्रत्यक्ष व्हिडिओ बनवत आहे। तर मित्रांनो, पहिल्यांदा मोहराची स्वच्छता आणि त्याला थिनिंग आणि बॅगिंग कशी करावी ते प्रत्यक्ष दाखवतो। आता हे रिकाम्या ज्या फांद्या आहेत त्या अशा काढून टाका कात्रीने। आता हा आंबा आहे, याची पहिली स्वच्छता करा। हे रिकामी फांदी ज्याला काही नाही हे फांदी कट करायची। आता मित्रांनो हे बघा, आता हा आंबा आहे, जर याची थिनिंग केली नाही तर याच्यातला हा आंबा चांगला मोठा झालेला आंबा आणि हा आंबा हे दोन्ही गळू शकतात। त्यासाठी पहिल्यांदा अशी स्वच्छता करा, पूर्ण स्वच्छ करून घ्या, क्लिअर स्वच्छता करा। नंतर आता याला बॅगिंग करायची आहे, हा थिनिंगच करून टाकायचा। हा छोटा आंबा आहे, हा काढून टाकायचा, म्हणजे याला सर्व अन्नद्रव्य याला मिळतंय आणि व्यवस्थित त्याची डेव्हलपमेंट होते। मित्रांनो, आंब्याला बॅगिंग करत असताना हे लक्षात ठेवा का किमान लिंबूच्या आकाराचंच फळ पाहिजे, त्याच्या आत करू नका, नाहीतर तुमची बॅग वेस्टेज जाईल। आता तुम्हाला बॅगचं वैशिष्ट्य दाखवतो, पहिल्यांदा फाडून दाखवतो बॅग कशी आहे, बॅगमध्ये आतलं आवरण कसं आहे ते पण दाखवतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष समजेल की ही बॅग कशी आहे आणि हिचे फायदे काय आहेत। बाहेरून कलर तिचा खाकी कलर आहे मित्रांनो, आतून ब्लॅक आहेत। याला आवरण दोन आहेत मित्रांनो, चिपकलेले आवरण आहेत। दाखवतो एकच मिनिटात। हे बघा, हा ब्लॅक दोन आवरण आहेत, हा खाकी वरतून ब्लॅक, म्हणजे कितीही सूर्यप्रकाश जरी पडला तर तो आडतो आणि अतिनील किरण आतपर्यंत जात नाही, पूर्ण सेफ असतो याच्यामुळे। ही वरती याला तार आहे, तार जेव्हा आपण पॅकिंग करतो तेव्हा ही तारेने एकदम पूर्ण पॅक करतो। आता मित्रांनो, प्रत्यक्ष पॅकिंग करून दाखवतो। याचा फायदा असा आहे की कुठल्याही प्रकारे बुरशीचा अटॅक होत नाही, 2 नंबर याच्यावर सन बर्निंग होत नाही, 3 नंबर कुठल्याही किडींमुळे जे फळ डॅमेज होतात, फळमाशीचा प्रादुर्भाव होतो तो होत नाही आणि एक्सपोर्ट क्वालिटीचा आंबा तयार होतो। आता मित्रांनो, तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो याची पॅकिंग कशी करायची। आता आपण स्वच्छता केली, त्यानंतर हा आंबा असा घाला, त्याच्यात घातल्यानंतर ही घडी अशी करा, अशी, आणि ही तार फक्त याला गोल फिरवून अशी लावून टाका। जबरदस्त आहेत। अधिक या इस्रायल आणि जर्मन टेक्नॉलॉजी बद्दल अधिक माहिती जर तुम्हाला अजून पाहिजे असेल तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 78 75 53 64 65। अमोल सर, थँक्यू।